वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मस्त आणि खमंग असे धपाटे बनवले आहेत अगदी सकाळी सकाळी. सकाळी सकाळी ना असे खमंग आणि खरपूस भाजलेले धपाटे खायला खूप भारी असं वाटतं आणि याचा वास तर एवढा भारी येतो ना, की कॉलनीत विचारलं जातं का आज तुम्ही काय बनवत आहात? माझं घर थोडंसं लांब आहे तरी माझ्या धपाट्यांचा जो वास आहे ना तो तिथपर्यंत गेला होता आणि अगदी सकाळी सकाळी मी ना हे धपाटे बनवले होते. दही रात्री लावलं होतं आणि मस्त असे धपाटे खायला खूप भारी असे लागले होते. चला तर मग झटपट रेसिपी पाहूया. या ठिकाणी मी खूप सारा लसूण, खूप सारा कांदा आणि खूप सारी कोथिंबीर कट करून घेतली आहे. त्यानंतर मिरची, लसूण, मीठ आणि जिरे हेही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे. खूप झटपट असं तुम्हाला मी रेसिपी सांगत आहे. त्यानंतर कांदा अ, म्हणजे जे काही आपण कट करून घेतलेले पदार्थ आहेत ना, ते एका घमेल्यामध्ये काढून घेतले आहेत. मी आजचं जे पीठ आहे ना, तेच घमेल्यामध्ये मळणार आहे. कारण मला धपाटी ना खूप जरा जास्त करायची होती. पूर्ण पूर्ण कुटुंबासाठीच धपाटी करायची होती आणि सर्वांचं म्हणणं हेच होतं, की आज दिवसभर इतर काही स्वयंपाक करायचा नाही, फक्त आणि फक्त धपाटी करायची आणि तीच खायची. आणि तयार जे पीठ आहे ते फ्रिजमध्ये ठेवून द्या. आम्हाला दिवसभर जसं लागेल तसं आम्ही धपाटी करून खाऊ. तर मी म्हटलं ठीक आहे. तर या ठिकाणी मी सर्व पदार्थ घमेल्यामध्ये काढून घेतले आहेत आणि त्यानंतर बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ. बेसन पीठ 2 वाट्या, ज्वारीचं पीठ 4 वाट्या आणि गव्हाचं पीठ 8 वाट्या. एवढं मी पीठ घेतलं आहे. वाट्यांचा आकार खूप छोटा-छोटा आहे, खूप मोठा असा नाही. तरीही साधारणपणे 1 ते 1.5 किलो एवढं हे पीठ झालं असेल आणि आपण कट करून घेतलेले पदार्थ. वरून अगदी थोडीशी हळद ॲड केली आहे. मीठ ॲड केलं आहे. जे आपण ठेचा करून घेतला होता, तो पण ॲड केला आहे आणि थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ना, ते मस्त असं सैलसर मळून घेतलं आहे. खूप घट्ट असं केलं नव्हतं. सैलसरच पीठ मी मळून घेतलं आहे. त्यानंतर तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि एक उपरणं घेतलं होतं धपाटे हे करण्यासाठी आणि ताट घेतलं होतं. मी आज पोलपाटावरती धपाटे नाही केले. उपरणं एक मोठं ताट होतं आणि त्यामध्ये उपरण्यामध्ये अ, आपल्याला धपाटी करायची होती. तर मस्त असं तुम्ही पाहू शकता मी पीठ कसं मळून घेतलं आहे ते. एक गोळा घेतला, हातावरती मस्त गोल गरगरीत करून घेतला. कापडावरती पाणी पसरून घेतलं आणि मस्त अशी खमंग ही धपाटी आपल्याला आता तयार करून घ्यायची आहेत. खूप छान लागतात. पाण्याचा शिंतोडा द्यायला विसरायचं नाही. म्हणजे धपाटे जे आहेत ना, ते खाली चिटकत नाहीत आणि ताट असं करून घेतलं ना, तर मग खाली ना राडा होत नाही. जे काही घाण वगैरे व्हायची आहे ना, ती सगळी फक्त आणि फक्त या ताटात होते आणि धपाटे खरंच खूप छान मस्त असे होतात. पातळ आकारामध्ये सुंदर असे हे धपाटे तयार करून घ्यायचा आहे. पहिला जो आपण धपाटा करतो ना, तर तो थोडासा आकाराने ना छोटा करायचा. म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो, पिठाचा अंदाज येतो, तव्याचा अंदाज येतो, गरम असा. म्हणजे सर्वच आपल्याला एक अंदाज येत राहतो. म्हणून आपण जे काही पहिला धपाटा करणार आहोत ना, तो हलकासा थोडासा छोटा करायचा. मध्ये त्याला छान असे होल पाडून घ्यायचे आणि धपाटा थापत असताना नाही का कंटिन्यू पाण्याचा वापर करायचा. असा मस्त हा धपाटा माझा थापून झालेला आहे. तवाही छान सुंदर असा तापलेला आहे. खूप जास्त कडकही नाही तापला आणि खूप नॉर्मलही नाही. अगदी थोडीशी मी फ्लेम वाढवली आहे. अगोदर फ्लेम मी कमी ठेवली होती. थोडंसं तेल टाकून घेतलं आणि अलगद आता आपल्याला धपाटा टाकून घ्यायचा आहे. ही प्रोसेस सगळ्यांना खूप म्हणजे जड वाटते किंवा खूप अवघड अशी वाटते, पण काही अवघड नसतं. सुती कपडा जर आपण घेतला ना, तर पटकन धपाटा जो आहे ना, तो वेगळा होतो आणि खालीही चिटकत नाही. वरून थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी वरून थोडंसं तेल टाकत आहे आणि मस्त आपल्याला हा धपाटा खरपूस आणि खमंग असा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही. धपाटे जेवढे आपण मीडियम फ्लेमवर मस्त भाजू ना, तेवढे खायला खूप सुंदर असे लागतात. तिखटाचं जे प्रमाण आहे ना, ते मी खूप जास्त तिखट केलं नाही. कारण घरात लहान मुले असतात, तर नॉर्मलच असं तिखट आपल्याला हे धपाटे जे आहे ना, ते करून घ्यायचं आहे. फक्त भाजताना खमंग असा लालसर रंग येईपर्यंत खरपूस धपाटं भाजायचं आहे. खूप छान, मस्त आणि टेस्टी लागतं. धपाट्यामध्ये आपण जास्त काही घातलं नाही. कांदा, कोथिंबीर आणि खूप सारा लसूण एवढेच पदार्थ आपण घातले होते आणि मिरची घातली आहे. मिरची ही जास्त जास्त तिखट नसावी, नॉर्मल असावी म्हणजे धपाटा छान खाल्ला जातो. दही जे आहे ना, ते ताजं-ताजं दही लावावं. आता आहे ना, मी या ठिकाणी पट असे धपाटे करून घेत आहे. कारण सर्वांना खूप घाई झालेली आहे, भूक लागली आहे आणि बाहेरही जायचं आहे. ज्यांना त्यांना ज्याच्या त्याच्या कामाला जायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी जे धपाटे आहेत ना, ते फास्ट आणि मस्त असे करून घेत आहे. पुढचा जो हा धपाटा होता सेकंड नंबरचा किंवा सेकंड थर्डचा, तर तो मी आकाराने खूप असा मोठा केलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे. पहिला धपाटा जरी बिघडला, तरी एवढं असं काही वाटत नाही. पण जर तो आपण छोट्या आकारात केला, तर तो अजिबात बिघडत वगैरे नाही. छान मस्त क्रिस्पी अशी मस्त असा होऊन जातो तो.
तर आता पटपट आपल्याला राहिलेले बाकीचे जे धपाटे आहेत ना ते बनवून घ्यायचे आहेत. ज्यांना जास्त घाई आहे त्यांना पटकन खायला द्यायचं आहे, म्हणजे आपलंही टेन्शन कमी होतं आणि समोरचंही खाऊन मस्त पोटभर खाऊन गेलं ना घरातून का मग आपल्यालाही समाधान वाटतं आणि समोरच्या व्यक्तीलाही समाधान वाटतं. तर फास्ट असं धपाटे करणं माझं चालू आहे आणि इकडे सर्वांचं खाणंही चालू आहे. ते काही मला जमले नाही शूट करायला. अगदी थोडीशी हळद टाकूनही खूप छान धपाटे असे झाले होते. रात्री दही लावलं होतं. ज्यांना ज्यांना दही आवडतं त्यांनी दही घ्यायचे, ज्यांना लोणचं आवडतं त्यांनी लोणचं घ्यायचं आहे. सर्वांनी आज मस्त असे हे धपाटे एन्जॉय केले. तुम्हीही नक्की याप्रमाणे धपाटे ट्राय करा. खूप साधी, सिंपल आणि सोपी अशी रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण माझे सबस्क्रायबर ना खूप खूप कमी आहेत. मला सबस्क्रायबर वाढवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी असं दही, लोणचं, धपाटं देणं चालू आहे आणि मिस्टरांचं म्हणणं होतं की "तू गूळ शोधून दे." पण ना सकाळी खूप घाई होती. वर जे आपण नेहमी डबे वगैरे ठेवतो ना, त्यातला गूळ संपलेला होता आणि आता मी नेमकं गूळ कशात आहे ना, हे मला शोधायलाही वेळ नव्हता कारण मुलांना जायचं होतं. तर मिस्टरांनी मस्त दह्यासोबत धपाटे एन्जॉय केले आणि ते ते आणि मुली निघून गेले. नंतर मी सर्व धपाटे आटोपले आणि मग मी नाश्ता करायला घेतला. तर मस्त अशी खमंग होतात ही धपाटी. खूप जास्त वेळ लागत नाही. राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये तसंच ठेवून द्यायचं. जे कोणी दुपारी येणार आहे ना, ते मस्त त्याचं धपाटं बनवून खातं आणि गरमागरम धपाटे खायला ना खरंच खूप मजा येते. नक्की एकदा ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.